आपल्याकडं साधारणतः एक 2 ते 3 दिवसापूर्वी जे कावळ्यांच्या डेथ झाल्या होत्या, कावळ्याच्या डेथ झाल्यानंतर आपल्याला जे कावळ्यांचं जे आपण पोस्टमॉर्टम केलं तर त्याच्यामध्ये जो H5N1 किंवा ज्याला आपण बर्ड फ्लू कॉमन भाषेमध्ये म्हणतो, तर जिल्हाधिकारी साहेबांनी याबाबत मग ते आपला जो कंबर तलाव एरिया आहे आणि हुतात्मा गार्डन हे 2 जे एरिया आहे ज्या ठिकाणी आपल्याला कावळ्यांचे मृत कावळे आढळले तो आपल्याला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला आहे. तर सर्वांना आपल्या मार्फत आव्हान हे राहील की या भागातले जे चिकनची दुकानं आहेत त्याचबरोबर इतर जे चिकन असेल, मटन असेल किंवा इतर जे मांस ज्याच्यामुळं पक्ष्यांचा मांस असू शकतो त्याच्यामध्ये कावळ्यापासून इतर जे पक्षी आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतं किंवा मानवाला पण काही कंडिशनमध्ये मानवामध्ये सुद्धा ट्रान्समिशन होऊ शकतं. तर सर्वात महत्त्वाचं आहे की जे काही तुम्ही नॉर्मल पण जे मांस मटन वगैरे खात असाल ते पूर्ण शिजवून खायचं आहे. आणि ह्या भागातल्या एरियातले जे दुकान असतील तर आज आम्हाला सकाळीच तो आदेश प्राप्त झालेला आहे. आम्ही आता संध्याकाळीपासून दुपारपासून इमिजिएटली त्या ठिकाणी जे मांस विक्री जे असेल, खुली मांस विक्री असेल किंवा मग शिजवलेले अन्नपदार्थ असतील तर ते बंदी करण्यासाठी आमच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्याच्या सूचना देत आहोत. आणि कुणालाही असे मृत कावळे वगैरे लक्षात आणून दिल्यास आमचे जे आमचा अतिक्रमण विभाग आहे आणि जो ॲनिमल वेटरनरी जे डिपार्टमेंट आहे तर त्यासाठी बॉडी एक आम्ही SOP दिलेलं आहे की डेड बॉडी कसं डिस्पोज ऑफ करावी, सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन कसं हे करावं. तर ती आणि शक्यतो या भागामध्ये नागरिकांनी सुद्धा काही दिवस समजा मला वाटतं की आपल्या तलावाचा एरिया हा जो एरिया आहे बऱ्याच वेळा नागरिक सकाळी संध्याकाळी वॉकिंगसाठी करतात, तर काही दिवस या ठिकाणी जाणं अवॉइड करावं. इतर आपले जे प्लेग्राऊंड आहे त्या ठिकाणी त्याचा वापर करावा. ते सांगतो आपल्या अल्टिमेटली कसं असतं आहे कुठंही नॉर्मल जो ज्या ठिकाणी डेड बॉडी सापडली आहे तो आपल्याला तो एरिया आहे तो कंटेनमेंट झोन डिक्लेअर करायला लागतो. नॉर्मल जसं कोविडमध्ये आपण जसं केलं परंतु पार्क चौपाटी आजही चालू आहे. तिथं मैदान असेल, पार्क चौपाटी असेल, तिथल्या आसपासचे जे दुकान आहेत चायनीजच्या गाड्या आहेत तिथं चिकन प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं, परंतु ते अद्याप बंद नाही. ठीक आहे. आता आम्हाला आज सकाळी ऑर्डर प्राप्त झालेली आहे ना, तर आपण दुपारपासून इमिजिएटली कारवाई सुरू. हो नाही, जो आदेश आला आहे ना त्याचं इम्प्लिमेंटेशन करू आम्ही. ठीक आहे. त्याच्यात काय लिहिलं आहे की आपलं जे बाधित एरिया जो आहे ना त्याच्यामध्ये जे चिकन आणि ह्याची जी दुकान आहेत आपली जेवणाची आणि मटन आणि मांसाशी रिलेटेड दुकानं आहेत ते बंद करण्यात यावी. पुढील जोपर्यंत आपलं कंटेनमेंट आपलं सगळं येणार ना त्याच्या. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुले सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।